देशामध्ये सध्या सुरू असणाऱ्या दुबार मतदान या विषयावरती महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यांनी परवा प्रेसमध्ये सांगितलं की आम्ही साधारण 100 गावचा सर्वे केला आहे आणि त्यामध्ये अनेक दुबार नावं आहेत। त्यानंतर आम्हीसुद्धा काही गावचा सर्वे करायला सुरुवात केली आणि आमच्या असं लक्षात आलं, अतिशय गंभीर बाब या ठिकाणी लक्षात आली। कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब यांच्या कराड येथील निवासस्थानावरती साधारण 15 लोकांची मतदार नोंदणी आहे। त्या ठिकाणी असणाऱ्या मतापैकी 9 मतदार हे त्यांचे निकटवर्ती आहेत, त्यांचे कुटुंबीय आहेत। यांची अनेक ठिकाणी 2 ठिकाणी काहींची 3 ठिकाणी त्यांची नावं त्या ठिकाणी आम्हाला आढळून आलेली आहेत आणि यामध्ये हे नावं त्यांनी हे ॲड करत असताना त्यामध्ये काही संख्यात्मक थोडासा बदल, पत्त्यामध्ये बदल असा वापर करून त्या ठिकाणी त्यांनी राजकीय फायदा घेण्यासाठी हा कार्यक्रम त्यांनी केलेला आहे असं आम्हाला वाटते। आणि यामधील गंभीर बाब, इंद्रजित पंजाबराव चव्हाण हे गेले 2-3 निवडणुकामध्ये आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांचे निवडणूक प्रतिनिधी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। अशा व्यक्तीचं सुद्धा मतदान 3 ठिकाणी आहे। पुढे काय कारवाई तुमच्याकडून केली जाणार आहे? निवडणूक आयोगाकडे याची तक्रार करणार आहात का? आणि हे जे 15 लोक आहेत किंवा 9 लोक जे आहेत, जो तुमचा आरोप आहे त्यांच्यावरती तुमच्याकडून गुन्हा दाखल होणार? आम्ही अजून यामध्ये आमचं सर्चिंग चालू आहे आणि आम्हाला काही लोकांचं आम्ही ओपिनियन घेऊ आणि त्यानंतर पुढील कारवाईला आम्ही सामोरे जाऊ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।